सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. पोस्ट दर्शवते की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं म्हणणं आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवलेला नाही. म्हणजे जी अतिवृष्टी झाली मागील काही दिवसांनी, जे पूर परिस्थिती झाली, शेतकऱ्याचे घरं वाहून गेले, घरात पाणी शिरलं, शेती वाहून गेली, अशी कापू कापू शेती गेली, पिकं गेले, उभेच्या उभे, बगीचेच्या बगीचे उभेच मुळापासून उकळून गेले. असे जनावर मेले. हो, जनावर मेलेले पाहिले आपण गोट्यात, गाई म्हशी. एवढी भयावह परिस्थिती आपण गेल्या काही दिवसात पाहिली होती. जिकडे तिकडे शेतकरी हवाल दिल होताना दिसला होता. अशा वेळेस केंद्राचं स्वतःवरून काम असते की त्या राज्यातनी मदत पुरवायचं. बरं, केंद्रानं तर पूर्ण दिली नाही मदत. मग महाराष्ट्र सरकारचं काम काय असते की मदतीचा प्रस्ताव पाठवणे किंवा मदत मागणे, त्यांच्याकडे याचना करणे. का आमच्या राज्यातला शेतकरी खलास झालेला आहे, या पूर परिस्थितीनं, अतिवृष्टीनं खलास झालेला आहे. त्यांना आम्हाला मदत हवी आहे. परंतु यांच्या बदमाशक्या पहा की यांनी केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही म्हणते. असं कोण म्हणते? ही पोस्ट सांगते, ही जी व्हायरल पोस्ट आहे, शिवराज सिंग चौहानांचं म्हणणं असं आहे की केंद्राकडे महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्तावच पाठवलेला नाही. ह्या बदमाशक्या आहेत, प्युअर बदमाशक्या आहेत. यांनी 8,500 रुपये हेक्टरी जाहीर जरी केले नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी, तर ऍक्च्युअली त्यांच्या खात्यात कोणाच्या 3 आले, कोणाच्या 4,000 आले, कोणाच्या 5,000, कोणाच्या 6,000 आले. मग यांच्याकडे पैसा नाही, यांची तिजोरी खळखळ आहे, यांच्याकडे काही सोय नाही, हे कर्जबाजारी आहे राज्य सरकार. मग यांची जाणत नाही का केंद्राकडे मागणी करायची, शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठवायची, केंद्राकडून मदत घ्यायची? किंवा केंद्रानं सांगितलं आहे, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं का, जेव्हा शेतकऱ्याचा विषय येईल तेव्हा इकडे भीक मागायची नाही, तिकडे तुमची घालवा, काय करायचं ते? असं काही आहे का? म्हणजे बदमाशक्या पहा. एरवी हे निवडणुका लागल्यावर किंचाळ्या मारू नको त्या विषयावर अकांत तांडव करतात हे लोक, आणि जेव्हा शेतकऱ्याचा विषय आला ते चिवत्या बनवते, नालाय काय करते, बदमाश काय करते हे लोक. हे या व्हायरल पोस्टवरून दिसून राहिलं की केंद्रीय कृषी मंत्र्याचं असं म्हणणं आहे का राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने आमच्याकडे, केंद्राकडे शेतकऱ्याच्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही. आणि हे इकडे बगाऱ्या मारते, तर दुनियाभराच्या बगाऱ्या मारायचं काम हे लोक या ठिकाणी करते. तर यांना फक्त निवडणुका आल्या की गपाळ पैशाचा पूर वाहणे, घापले करणे, निवडून येण्याच्या पेक्षा आणि भाषणबाजी ठोकण्याच्या पेक्षा काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, नको ते विषय हे लोक घेऊन येतात. आता हजारो करोडो रुपये हे वेगळ्या नको त्या विषयासाठी खर्च करणारे हे लोक, यांना शेतकऱ्याचं काही पडलं नाही. यांनी शेतकरी कर्जमाफीचंही घोंगडं तसंच भिजवत ठेवलेलं आहे. एकंदरीत या लोकांची मानसिकता शेतकऱ्याच्या विरोधातच आहे.